नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. काल आपण व्हिडिओ बनवला नाही, परंतु आज आपण व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये तुम्ही जर खरे स्वामी भक्त असाल आणि दररोज तुम्ही जर स्वामींची सेवा करत असाल, तर मी तुम्हाला 7ही दिवसांना कशी उपासना करायची, कशी पूजा अर्चा करायची, कोणते फूल व्हायचे, कोणते मंत्र कधी म्हणायचा, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. बघा, 7ही वारी स्वामींना कोणते फूल अर्पण करायचे याबद्दलची माहिती पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी कमेंटमध्ये स्वामी माझी आई अशी कमेंट करा. आणि तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा स्वामी तुम्हाला लवकरच आशीर्वाद देवोत, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत अशी स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओकडे वळूया. 7 वार म्हणजे रविवारपासून परत रविवारपर्यंत, म्हणजे मध्ये 7 वार येतात आणि रविवार पुन्हा 8वा येतो. अशा रविवारी तर बघा, स्वामींसाठी रविवारी स्वामी आहेत रवी आणि सूर्य, त्यामुळे तुम्ही फूल किंवा पुष्प जे व्हायचं आहे ते लाल गुलाब आहे. सोमवारी चंद्रस्वामी असतो म्हणून पांढरी फुले, परंतु त्यामध्ये एक अट आहे, तगर हे फूल नको आहे, पांढरे अष्टर चालेल. लक्षात घ्या मी काय सांगते. तगर हे फूल नको आहे कारण त्याला रुचिक असतो, परंतु पांढरं अष्टर चालेल. आता मंगळ हे स्वामी असल्याने लाल जास्वंदीचं फूल आपण व्हायचं आहे. लाल फूल तुम्ही म्हणता की जास्वंदीचं पिवळं फूल असतं ते चालेल का, तर नाही, लाल रंगाचे फूल जास्वंदीचेच पाहिजे, हे स्वामींना अर्पण करायचं आहे. बुधवारी बुध हा स्वामी असल्याने हिरवा चाफा किंवा हिरवे अष्टर, परंतु तुम्ही म्हणता की पिवळा चाफा चालेल का, तर नाही, पांढरा चाफा चालेल का, तर नाही. लक्षात घ्या, त्यामुळे हिरवा चाफा परंतु हिरव्या रंगाचा, हिरवे अष्टर अशा प्रकारे व्हायचे आहे. त्याच्यानंतर गुरुवारी स्वामी आहेत गुरु आणि पिवळा चाफा किंवा पिवळा गोंडा वापरायचा आहे, पिवळ्या रंगाची फुले व्हायची आहेत. शुक्रवारी पांढरी फुले, परंतु त्यामध्ये पांढरे अष्टर चालणार. पुन्हा एकदा सांगते, तगर चालणार नाही कारण तगरला रुचिक असतो, लक्षात घ्या. त्यानंतर शनिवारी शनी स्वामी असल्याने निळ्या रंगाची अष्टरची फुले किंवा रुईची फुले व्हायची आहेत. हे बघा, तुम्ही रुईची फुले वाहू शकता किंवा निळ्या कलरची फुले चालतील, अष्टरची असेल तर अतिउत्तम. अशा प्रकारे ही स्वामींना कोणत्या दिवशी कोणते फूल अर्पण करायचे आहे याबद्दलची माहिती दिली. आता बघा, वर प्रत्येक ग्रहाला वाराला त्याच्या रंगाप्रमाणे श्री स्वामी समर्थांना पुष्प वाहा. आपल्या घरी स्वामींना पुष्प वाहिले तरी चालेल. तुम्ही जात असाल जागृत मठात तर तिथं वाहून तुम्ही स्वामींना नमस्कार करायचा आहे. स्वामींची पुष्प वाहून केलेली सेवा ही फार मोठी सेवा असते. आता बघा, 7 वारांना 7 दिवस कोणता मंत्र म्हणायचा आहे लक्षात घ्या. बघा, मंत्र आहे रविवारीपासून सुरुवात करूया. रविवारी आहे श्री स्वामी समर्थ नमः. बघा, म्हणा श्री स्वामी समर्थ नमः. त्यानंतर सोमवारी ओम श्री स्वामी समर्थ नमो नमः असं कमीत कमी 21 वेळा जप करायचा आहे प्रत्येक मंत्र. ओम श्री स्वामी समर्थ नमो नमः. त्याच्यानंतर मंगळवारी आहे ओम स्वामी ओम. माझ्याबरोबर तुम्ही म्हटला तरी चालेल, ओम स्वामी ओम. नाही समजलं तर कमेंट करा, मी प्रत्येक वाराचा व्यवस्थित फोटो काढून पाठवेल किंवा मंत्र टाईप करून टाकाल. त्यानंतर बुधवारी आहे ओम श्री स्वामी समर्थ नमो नमः. ओम श्री स्वामी समर्थ नमो नमः. त्यानंतर गुरुवारी आहे गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असं 21 वेळा जपायचं आहे. कसा, गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. त्यानंतर शुक्रवारी आहे ओम स्वामी समर्थ ओम, ओम स्वामी समर्थ ओम असं 21 वेळा पठण करायचं आहे, जपायचं आहे. मनातली मनात करू शकता, मोठ्याने करू शकता, पण मनातली मनात केल्यावर अतिउत्तम. त्यानंतर शनिवारी भगवान श्री स्वामी समर्थांना जो मंत्र आहे तो म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ
असं 21 वेळा पठण करायचं आहे. तर बघा श्रोतेहो, अशा प्रकारे 7 वारांना स्वामींची उपासना मी फूल आणि मंत्रांची सांगितली आहे. पुढच्या याच्यामध्ये आपण स्तोत्र कोणते म्हणणार आहोत, असे भरपूर व्हिडिओ येणार आहेत. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. स्वामी समर्थ महाराज अशी कमेंट